जिल्ह्यात HPV लसीकरण होत आहे। जिल्ह्यात 9 मार्च ते 8 जून या कालावधीत 14 वर्षे पूर्ण केलेल्या व 15 वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी हे लसीकरण राबवलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 28 फेब्रुवारीला या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ केला। महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातही हे लसीकरण सुरू होईल। नगर जिल्ह्यात 9 मार्च पासून ही मोहीम सुरू होईल। आता या लसीकरणाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। हे लसीकरण खरंच सुरक्षित आहे का? ते का केलं जातंय? त्यामुळे मुलींना भविष्यात काही धोके संभवतात का? असे अनेक प्रश्न पालकांकडून विचारले जात आहेत। तर आज आपण याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। नगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत पात्र लाभार्थ्यांची नोंद UWIN पोर्टलवर केली जाईल व त्यानंतर ही लस दिली जाईल। या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। तसेच गाव पातळीवरील आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे। लसीकरणापूर्वी लाभार्थी उपाशीपोटी नसेल याची पालकांनी खात्री करावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले। म्हणजेच मुलींना जेवण करून आल्यावर ही लस दिली जाईल। लस देण्याआधी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थींची तपासणी केली जाईल। प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला 30 मिनिटे लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबवले जाईल। ही लस कुणाला दिली जाणार नाही, तर मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत लस दिली जाणार नाही। ज्या मुलींना मागील लसीकरणामुळे ॲलर्जी आली असेल किंवा ईस्टची ॲलर्जी असेल त्यांना ही लस दिली जाणार नाही। अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना व ज्यांनी यापूर्वी कोणतीही HPV लस घेतली असेल त्यांना या मोहिमेत लस मिळणार नाही। ही लस कशी दिली जाईल हेही सांगितले गेले। या मोहिमेत जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1% लाभार्थी अपेक्षित असून त्यांना गार्डासिल 4 या लसीचा एकच डोस देण्यात येईल। ही लस 0.5 मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाईल। आता खरी चर्चा आहे ती ही लस खरंच सुरक्षित आहे का? HPV लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे वैद्यकीय विभागाच्या वतीने सांगण्यात आले। गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह इतर अनेक कॅन्सर टाळण्यास या लसीमुळे मदत होते, असा दावाही आरोग्य विभागाने केलाय। 10 कोटींहून अधिक डोस दिल्यानंतर संशोधनात ही लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले। किरकोळ वेदना किंवा सूज येणे असे सामान्य दुष्परिणाम या लसीनंतर दिसलेत, पण गंभीर समस्या आतापर्यंत दिसल्या नाहीत, असा दावाही आरोग्य विभागाने केलाय। लस दिल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या पूर्वस्थितीमध्ये 31% घट झाल्याचा दावाही करण्यात आलाय। ही लस 9 ते 45 वयोगटातील स्त्री पुरुषांसाठी सुरक्षित मानली जाते, मात्र लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी म्हणजेच 11 ते 12 वर्षे या वयात ती घेणे सर्वात प्रभावी असल्याचे समजले जात आहे। कधी कधी लस दिल्यानंतर चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणं दिसतात। लस दिल्यानंतर 15 मिनिटे बसून राहिल्याने बेशुद्ध पडण्याचा धोका कमी होतो। डोकेदुखी, मळमळ, उलट्या, थकवा किंवा अशक्तपणा देखील येऊ शकतो। HPV लस काय करते ते पाहूया। HPV लस जननेंद्रियाच्या मस्से आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांपासून संरक्षण करते। HPV मुळे होणाऱ्या योनी, लिंग किंवा गुदद्वाराच्या कर्करोगापासून संरक्षण होते। HPV लस HPV मुळे होणाऱ्या तोंड, घसा, डोके आणि मानेच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते। ही लस शरीराला काही HPV स्ट्रेनबद्दल रोगप्रतिकारक शक्ती जागरूकता निर्माण करण्याचा एक सुरक्षित मार्ग देते। याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीला नंतर विषाणूची लागण झाली तर शरीराला त्या स्ट्रेन काढून टाकणे सोपे होते। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।